नमस्कार मित्रांनो, हंगामी बिग बॉस भाग नंबर 3 मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. ज्यांनी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर करून टाका. आणि हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे, त्यामुळे मनावर घेऊ नका. तर चला, बोलवतोय तुमच्या समोर चौथा स्पर्धक चावट बाबा. चावट नहीं महाचावट हूँ मैं. शांत बसा बाबा, आम्हाला माहिती आहे तुम्ही चावट आहे म्हणून. तुला कवा अनुभव आला? अहो, एंट्रीत नाही का तुम्ही तुमचा परिचय दिला म्हणून. आता जरा सविस्तर बोलूया. हा, बोल काय विचारायची ते पटकन बोल. मला सांगा, तुमच्या गौऱ्या मसणवटीत जायची वेळ आली तरी तुम्ही चावट धंदे का करतात? भाऊ, तो माया धंदा आहे. दुसरी गोष्ट, माणूस म्हातारा होतो त्याचं मन नाही. मी बी तर माणूसच आहे ना, मले भावना आहे का नाही? ते बरोबर आहे. तुम्ही कुठे कुठे चावटपणा करता ते सांगा आधी. मी नुसती पोरी आणि बायांची छेड काढून चावटपणा करत नाही, तर पंचटपणा बी करतो. पांचटपणा कोणता करता तुम्ही? शांती तिथे अशांती, भांडण तिथे मारामारी, आणि बोलाबाली तिथे कुटाकुटी. हा झाला पांचटपणा. याचा तुम्हाला काय फायदा? फायदा लय मोठा आहे भाऊ. जाहिरात होऊन गेली माई. सगळं गाव ओळखतं, कुत्र्याचं बच्चू बी ओळखतं मला. याचा नक्की फायदा काय आहे ते सांगा. हे फक्त ओळख झाली. हा, एवढं बधीर झालं. बायकोनं मारला तरी मार लागत नाही. दुसरा फायदा, गावात कोणी बी आपला थोबाड पाहत नाही. तिसरा फायदा, रस्ता बदलून टाकता लोक मला पाहून सण. हाच मोठा दरार आहे. पाचवा फायदा, गावात काही बी कार्यक्रम राहो, आमंत्रणाची गरज लागत नाही. तटे जाऊन खाऊन पिऊन मजा करतो. तिथे बी कोणी आपल्याला बोलत नाही. भविष्यातला प्लॅन काय तुमचा ते सांगा आता. गावात जास्तीत जास्त दहशत पसरवणे. एक दिवस गावकऱ्यांना एकत्र आणून कंबर मोडलं पाहिजे, म्हणून सारखी त्यांच्यात कुरबुर लावून देणे. बरं, जा लावतच बसा कुरबुर. जा बसा जागेवर. पुढचा स्पर्धक आहे बेवफा आशिक. 100 वेळा धोका खाऊने हार न मानलेला. मैं हूँ बेवफा आशिक. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तुम अगर संग हो. जिंदगी हर कदम एक नई जंग है. जंग तुझी एकट्याची, मी कशाला साथ देऊ? ती भेटेपर्यंत द्या म्हणजे झालं. मला सांग, आतापर्यंत तुला किती मुलींनी पटकला आहे? काही जास्त नाही, 100 असतील. तरी पण थांबला नाहीत का तुम्ही? बचेंगे तो और भी लढेंगे. हमारा युद्ध जारी है. ठीक आहे, बसा जागेवर. पुढची स्पर्धक आहे झिपरी. झिपरी माझं नाव, शिव्या देणं माझं काम. नको नको, मला नको देऊ शिव्या. शिव्या दिल्याशिवाय माझं पोट भरत नाही आणि पोरांना मागं फिरवल्याशिवाय करमत नाही. एवढ्या शिव्या तू शिकलीस कुठून? हा आमचा खानदानी वारसा आहे, माझ्या आईकडून मला मिळालेला. माझ्या आईचा हात कोणीच त्यावेळेस शिव्यांमध्ये धरत नव्हतं. आणि शेवटी तिची मी मुलगी आहे, त्याच्यामुळं मला शिकवायची गरज नाही. वा वा वा, तुझ्या स्वभावाबद्दल आणखी थोडं काही सांग. मैं हूँ काली मगर दिलवाली. 100 लड़के मेरे आगे पीछे, मैं उनको बहुत अच्छी तरीके से घुमाती हूँ, वो भी मेरे आगे पीछे घूमते हैं. घुमाना मेरा काम, घुमना उनका काम. भविष्यात पुढे काय करायचा विचार आहे? हेच धंदे पुढे टिकवायचे आहे आणि याच्यात आणखी काही नवीन करता येतं का ते बघायचं आहे.
ठीक आहे, जरूर जरूर बघा आणि बसा आता जागेवर. आता आमचा शेवटचा स्पर्धक आहे मार्केटचा माणूस, म्हणजे घोडमुंजा, लग्नासाठी उतावीळ असलेला. मी आहे उतावीळ नवरा. मला मुलगी कोणी देत नाही, दारी सुद्धा फिरकू देत नाही, घरातली मंडळी सुखपोटं खाना खाऊ देत नाही. म्हणून तुमच्या शो मध्ये आलो. भेटते का लाईफ पार्टनर माझ्यासारखी उतावीळ नवरी ही शोधायला आलो. आणि जर का नाही भेटली तर? तुमची एखादी मुलगी असेल तर देऊन टाका, बिना हुंड्याची करतो मी. गोळ्या संपल्या का काय तुझ्या? तुझ्या एवढाले माझे मुलं आहेत, त्यांची लग्न झालेत, मुलगी नाही मला. तुमच्या चुलत बिलत भावाची असेल तर सांगा ना, करतो मी लगेच. सारख्या सुशिक्षित बेरोजगाराला देऊन काय तिचं नशीब फोडायचंय? पायगुण असतो, तिच्या पायगुणाने मला नोकरी लागू शकते, आयुष्य बदलू शकतं. करा विचार. आई माझी ऑफर तुम्हाला शो मधून मिळेल तेव्हा मिळेल. पुरी झाला पाणचटपणा, चल बस जागेवर. तर मित्रांनो, आजचा आपला विनर आहे ढोरापोरांचे कवी ढॅन टॅन टुडू 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 टुडू.